आज काय स्पेशल? हाय, ब्रेक नंतर रामबंधू आज काय स्पेशल मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. कुठच्याही रेसिपीला असा झणझणीत तडका दिला ना तर त्या रेसिपीची लज्जत अजूनच जास्त वाढते. आज आपण कोशिंबिरीचा एक प्रकार बघतोय, पण त्याला असा झणझणीत तडका दिलाय शेफ भूषण यांनी. हॅलो भूषण. हॅलो. आपल्या रेसिपीचं नाव काय? रेसिपीचं नाव आहे कॅरेट तडका सॅलड. मला साहित्य सांगाल? हो. ही साऊथ इंडियन रेसिपी आहे. याच्यामध्ये आपण वापरतोय किसलेलं गाजर, खोवलेलं खोबरं, लिंबू, मीठ, मिरची कापलेली आहे चवीनुसार, त्यानंतर काजू तळलेले आहेत. वाह. आणि आपण तडका जो आहे ते तयार करून घेतलेला आहे. या तडक्यामध्ये तेल आहे, मोहरी आहे, जिरं आहे, हिंग आहे आणि कढीपत्ता आहे फ्रेशवाला. बर. आणि गार्निशला आपण जे वापरणार आहोत ते परत खोबरं आहे, याच्यामुळे वेगवेगळे काप करून घेणार आहोत. कोथिंबीर आपण टाकू शकतो याच्यामध्ये आणि गार्निशला आपण. आणि थोडेसे न तळलेले पांढरे काजू आणि करदईची पानं. ही तळलेली मिरची आहे, ती आपण वरनं गार्निशला वापरू शकतो. ज्यांना थोडंसं तिखट जास्त हवं आहे तेवढीशी बरोबर खाऊ शकतात. ठीक आहे. आपण त्या सॅलड बनवूयात. हो प्लीज. साधारणपणे ही 4 गाजरं आहेत जी सोलून लांबडे लांबडे काप करून घेतलेले आहेत. एकदमच फ्रेश खोवलेला नारळ आहे हा. या दोघांचं प्रमाण काय असणार आहे? याचं प्रमाण साधारणपणे 4 एक म्हणजे 4 गाजर असेल तर आपण 1 प्रमाण नारळाचं घ्यावं. बरं. जास्त नारळ आवडत असेल तर जास्त टाकू शकता. साऊथ इंडियन टच म्हटल्यावरती नारळ आलाच. 2 लिंबांचा ज्यूस आहे याच्यामध्ये. हा थोडासा आंबट तिखट. ज्याला तिखट जास्त हवंय त्याने 1 मिरची किंवा त्याच्यापेक्षा जास्त मिरची ही थोडी टाकू शकता. या अशा बारीक चिरलेल्या मिरच्या असतात त्या जर का आपण तळून घातलं तर काय होईल? तरीही चालतं. त्याचा एक जो कच्चापणा असतो तोही निघून जातो. पण मला थोड्याशा मिरची ही थोडी कच्चीच आणि फ्रेश आवडते. त्याचा एक फ्रेशनेस असतो. कमी तिखट होते का मिरची तळल्यावर? नाही, कमी तिखट होत नाही, पण त्याने जे तडक्यालाही एक चव येते. आणि त्यामुळे काय होतं की जे तेल असतं जे पूर्ण सॅलडमध्ये जातं तर त्यालाही तिखटपणा येतो. मला थोडासा अवॉइड करायचं म्हणून मी आपली कच्चीच मिरची ठेवलेली आहे. त्यात तिथं मीठ टाकून घेतलेलं आहे. आपण जे तळलेले काजू होते ते पण याच्यामध्ये टाकून घेऊयात. सगळेच टाकूयात. त्याची कोथिंबीर आहे एकदम हिरवीगार फ्रेश, तर ती आपण थोडी याच्यामध्ये चिरून बारीक चिरून. कोशिंबिरीमध्ये काजू हे जरा पहिल्यांदाच बघते मी. खायला म्हणून रिच होतं. मुलांना काजू आवडतात, त्यानिमित्ताने कोशिंबीर पोटात जाते. ओके. कापायची स्टाईल पण बघायला मला आवडते. आता यानंतर आपण याच्यामध्ये जो तडका आपण तयार करून घेतलेला आहे तो याच्यामध्ये टाकूयात. पण असं आधीच तयार करून ठेवला तर चालतो? हो, खूप चालतो. आपण तसं खूप वेळा फ्रेश फोडणी द्यायचा प्रयत्न करतो किंवा देतो, पण ह्या सॅलडला आपण जरी आधी करून ठेवलं तरीही चालतं. बर. पण अशी ऑलरेडी फोडणी तयार करून ठेवल्यामुळे काही चवीमध्ये फरक पडतो? थोडासा फरक पडतो. साधारणपणे 1 वाटी तेल, छोटी 1 वाटी तेल, 2 टेबल चमचे, 1 टेबल चमचा राई, 1 चमचा जिरं, हिंग थोडंसं आणि कढीपत्ता असं आपण याच्यामध्ये फोडणी करून घेतलेली आहे. आता आपण मिक्स करून घेऊया. मला ते 2 चमचे तर लागतात छोटे. काय स्पेशल चमचे? हो, हे सॅलड मिक्सिंग करता आहेत. म्हणजे लिंबाबरोबर किंवा सायट्रिक ॲसिडिक गोष्टींबरोबर शक्यतो मेटल वापरू नये, त्यामुळे छोटे 2 चमचे जे ते सॅलड मिक्स करण्याकरता म्हणून स्पेशल आहेत. बरं. आता आपलं हे सॅलड तयार झालेलं आहे. आपण याचं प्रेझेंटेशन करूयात. या पानाने? हो. ही जी आहे ही केरळची मातीची प्लेट आहे. ही स्पेशल प्लेट आहे. याच्यामध्ये तुम्ही बनवूही शकता, त्याचप्रमाणे आपण याच्यामध्ये शिजवूही शकता. शिजवू पण शकतो? हो. हे ओव्हनमध्ये जाते, मायक्रोवेव्हमध्ये जाते, चुलीवर जाते. अशी स्पेशल केरळची प्लेट आहे. कर्द ही पटकन आपल्याला सहज सोप्यारित्या आपल्या गार्डनमध्ये मिळते म्हणून आहे. या ठिकाणी मी हात वापरतोय माझा.
आता याच्यावर गार्निश कशाने करणार आहोत आपण? याच्यावर गार्निश आपण खोबऱ्याचे जे तुकडे आहेत ते त्याला कापून घेऊन करणार आहोत आणि थोडीशी कोथिंबीर वरून आपण लावणार आहोत. खोबऱ्याचे तुकडे आणि गूळ हे सुद्धा एक मस्त कॉम्बिनेशन आहे. एकदम एकदम प्रसाद. आपण याला गार्निश करून घेऊया आता. पसरवून घ्यायचं सगळे. लुक पण छान आला त्याच्यामुळे. आणि मिरची ना, तळलेली मिरची. अच्छा, ही तळून घेतली आहे. हो, तरीच ती अशी ग्लेझी लुक आलाय त्याला. पण ती पूर्ण ही अशी आपण वड्याला वगैरे करतो तर त्या पद्धतीनं न तळता ती अगदी गरम त्याला थोडीशी काढून. हा, एक्झॅक्टली मी आता विचारणारच होते, कारण ती अशी काळपट झालेली दिसत नाहीये. न तळलेले काजू आहेत. हे झालं आपलं केर तडका सॅलड तयार. थँक्यू. या तडका मार्के रेसिपी नंतर आता वेळ झाली एका तडका मार्के ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा रामबंधू आज काय स्पेशल. कुठल्याही इन्फॉर्मल पार्टीला जाण्यासाठी आपल्याला एक सुटसुटीत तरीही नजरेत भरणारा नेकलेस हवा असतो आणि तो नेकलेस नुसता गळ्यात घातला ना तरी मस्त पार्टी लुक येतो. आज असाच एक नेकलेस आपण बघतोय. आज काय स्पेशल.